नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आज आपण अशा प्रकारची स्लीव्ज कशी स्टिच करतात ती आपण बघणार आहोत. आजच्या या स्लीव्जला पफ स्लीव्ज म्हणतात आणि इथे वरती चुन्या पण टाकल्या आहे वरती, आणि इथे खाली दंड घेराला इथे टीप पण घेतली, आणि ती आतमधून टीप कशी घेता आणि कशी स्टिच करता ही बाही ती आज आपण बघणार आहोत. हे बघा, इथे टीप टाकून हा दंड घेराचा भाग आहे. ही टीप टाकायला कशी टीप घ्यायची, परत फिटिंगला पण राहिला पाहिजे कपडा, पूर्ण ही स्लीव्ज कशी शिवलेली आहे ती आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. अजून काय आजची ही पफ स्लीव्ज तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करा. आपल्याला आज जी पफ स्लीव्ज शिवायची आहे तिच्यासाठी मापं आपले जे आपण नॉर्मल टाकतो त्यापेक्षा थोडे काहीतरी वाढवा टाकायचे. बाही उंची आपली ही 10ची आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 11, आणि इथे आपल्याला कोपरापर्यंत शिवायची म्हणून मी 3 इंचावरती इथली मार्किंग करते. ही 11 आणि इथे आपल्याला ही पूर्ण उंची झाली स्लीव्जची, आणि इथे आपल्याला थोडी हाईट द्यायची आहे, म्हणजे पफ जो आपण बनवणार आहे त्याला थोडा फुगा पडला पाहिजे, त्यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतली, ही 1.5 इंच, आणि बाकीचे माप आपण नॉर्मल टाकणार आहे. आपली 34ची छाती आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून 34च्या छातीचा चौथा करायचा, 8.5, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून 9.5 इंच. हे माप इथूनच टाकायचंय. आणि इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून इथे उरलेल्या भागाचा मध्यवर्ती मार्किंग करून इथे 1.5 इंचाची मार्किंग करत असते ही. आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा. आपल्याला जो वरती आपण पफ पडण्यासाठी ही जे एक्स्ट्रा घेतलंय आपल्याला कटिंग इथून करायची आहे. आता दंड घेराकडे आपण जी आज स्लीव्ज शिवणार आहे त्यानुसार मी माप टाकते. इथे आपल्याला ज्या पद्धतीने शिवायची त्यासाठी इथे 1 इंच लागेल, हे 1 इंच. त्यानंतर आपला दंड घेर 5.25 इंच, आणि त्यानंतर फिटिंगसाठी 1.5 इंच. अशा प्रकारे आजची ही मापे टाकायची आणि कटिंग करून घ्यायची.